तो काळ असा होता की सगळं काही असूनही आतून काहीच शिल्लक राहिलं नाही असं वाटत होतं, कारण आयुष्याने एकामागून एक धक्के दिले होते आणि प्रत्येक धक्का हा मोठा नव्हता, पण सगळे मिळून इतके जड झाले होते की मन उभं राहायला विसरू लागलं होतं. त्या दिवसांत देवावरचा विश्वास ढळलेला नव्हता, पण प्रश्न खूप वाढले होते, आणि प्रश्न जास्त झाले की प्रार्थना कमी होते, कारण शब्द थकतात, आणि मन थेट आकाशाकडे बघत राहतं, उत्तराची अपेक्षा न करता. एक दिवस असा आला की सगळं हाताबाहेर गेल्यासारखं वाटलं. निर्णय घ्यायचा होता, पण दोन्ही वाटा चुकीच्या वाटत होत्या, आणि त्या रात्री पहिल्यांदाच मनात असं आलं की जर तू आहेस तर आता काहीतरी कर. ती मागणी नव्हती, ती थकलेली हाक होती. त्या रात्री काही विशेष घडलं नाही, कुठलं स्वप्न नाही, कुठला आवाज नाही, पण सकाळी उठल्यावर एक विचित्र शांतता होती, जी प्रश्नांची उत्तरं देत नव्हती, पण प्रश्नांची तीव्रता कमी करत होती, आणि तीच शांतता पुढच्या अनुभवाची सुरुवात होती. त्या दिवशी एक अनपेक्षित भेट झाली, अशी भेट जिची अपेक्षाच नव्हती. एक साधं वाक्य बोललं गेलं, पण त्या वाक्यात इतकी वेळ, इतका संदर्भ, इतकी अचूकता होती की मन थांबलं, कारण काही शब्द हे योगायोग नसतात, ते देवाचं माध्यम असतात. त्या भेटीनंतर परिस्थिती लगेच बदलली नाही, पण निर्णय घेण्याची भीती कमी झाली, कारण मनात एक स्पष्ट जाणीव आली होती की तू एकटी निर्णय घेत नाहीयस. आणि जेव्हा माणूस हे जाणतो, तेव्हा चुकीचा निर्णय घेण्याची भीती अर्धी होते. काही दिवसांनी एक जुनी अडचण अचानक सुटली, मोठ्या गोंधळाने नाही, शांतपणे, कुणालाही न कळता, जणू ती अडचण कधी होतीच नाही. आणि तेव्हाच कळलं की देव नेहमी अडथळे फोडत नाहीत, कधी कधी ते वाटच बदलतात. त्या अनुभवात एक महत्त्वाची गोष्ट उमगली, देव हस्तक्षेप करतात म्हणजे नेहमीच आयुष्य उलथवून टाकतात असं नाही, तर ते आपल्या आतल्या भीती, संभ्रम आणि गोंधळ यात हस्तक्षेप करतात, आणि एकदा आत शांतता आली की बाहेरचं आयुष्य आपोआप सुसह्य होतं. एक दिवस अचानक मागे वळून पाहताना जाणवलं की ज्या गोष्टीसाठी मी जीव तोडून लढत होते, त्या गोष्टी न मिळाल्यामुळेच आज मी जिवंत आहे. कारण काही मिळणं हे आशीर्वाद असतो, पण काही न मिळणं ही देखील संरक्षणाची ढाल असते. त्या क्षणी देवावरचा विश्वास अंध राहिला नाही, तो जागरूक झाला, कारण आता देव म्हणजे संकट काढून घेणारी शक्ती नव्हे, तर संकट ओळखून त्यातून वाचवणारी बुद्धी वाटू लागली. या सगळ्या प्रवासात शेवटी एक दिवस असा आला की काही मागण्याची गरजच उरली नाही, कारण जे मिळालं होतं ते बाहेरचं नव्हतं, ते आतलं होतं, स्थिरता, समज, आणि स्वतःशी शांत नातं. आणि तेव्हाच समजलं की देव थेट आयुष्यात हस्तक्षेप करतात तेव्हा ते आवाज करत नाहीत, चमत्कार दाखवत नाहीत, पण माणसाला असा घडवतात की तो स्वतःचा आपला मार्ग ओळखू लागतो. त्या टप्प्यानंतर आयुष्य अचानक सोपं झालं असं नाही, उलट जबाबदाऱ्या वाढल्या, निर्णय अधिक गंभीर झाले, आणि प्रत्येक निर्णयामागे हे चुकलं तर ही सावली उभी राहिली. पण आश्चर्याची गोष्ट अशी होती की सावली असूनही मन थरथरत नव्हतं, कारण आत कुठेतरी एक स्थिर आधार तयार झाला होता. पूर्वी संकट आलं की मन लगेच पुढचा आधार शोधायचं, कुणीतरी साथ देईल, कुणीतरी मार्ग दाखवेल अशी अपेक्षा ठेवायचं, पण आता पहिल्यांदाच जाणवलं की आधार बाहेर शोधायची गरज उरली नाही, कारण आताच एक शांत आवाज तयार झाला होता जो ओरडत नव्हता, पण योग्य वेळी योग्य दिशा दाखवत होता. त्या काळात एक विचित्र गोष्ट घडली, काही लोक आपोआप दूर गेले, कुठलाही वाद नाही, कुठलाही राग नाही, फक्त नाती हळूहळू विरत गेली, आणि आधी या विरहाने मन दुखायचं, पण आता समजायला लागलं की देव कधी कधी लोक दूर करतात कारण पुढच्या प्रवासात त्यांची गरज नसते. एक दिवस अचानक जुन्या वहीतले काही शब्द सापडले, वर्षांपूर्वी लिहिलेले. ते वाचताना लक्षात आलं की त्यावेळी मी किती घाबरलेली होते, किती अस्थिर होते, आणि तेच शब्द वाचताना आता मन शांत होत होतं, कारण त्या भीतीच्या जागी आता समजूत आली होती, आणि ही तुलना म्हणजेच देवाने केलेला आतला हस्तक्षेप होता. कधी कधी रात्री उशिरा जागे, कुठलं स्वप्न नाही, कुठलीच घाई नाही, पण मनात एकच विचार येई, जे घडलं ते टळू शकत नव्हतं.
आणि हा विचार दुःख देत नव्हता, उलट हलकं करत होता, कारण अपराध भावना कमी झाली होती. त्या अनुभवात अजून एक गोष्ट स्पष्ट झाली, देव मदत करतात तेव्हा ते नेहमी परिस्थिती बदलत नाहीत, पण परिस्थितीकडे पाहण्याची नजर बदलतात, आणि नजर बदलली की तेच आयुष्य नवीन वाटायला लागतं. हळूहळू निर्णय घ्यायला लागले, छोटे, साधे, पण प्रामाणिक, आणि आश्चर्य म्हणजे हे निर्णय योग्य ठरले कारण ते घाईतून नव्हते, ते शांततेतून आले होते, आणि शांततेतून आलेला निर्णय फार क्वचितच चुकतो. एक दिवस अचानक कोणीतरी विचारलं, तू इतकी शांत कशी? आणि उत्तर देताना पहिल्यांदाच जाणवलं की ही शांतता शिकवलेली नाही, ती अनुभवातून आलेली आहे, आणि अनुभव म्हणजेच देवाचा दीर्घ संवाद असतो. त्या टप्प्यावर देवाशी नातं पूर्णपणे बदललं. ते मागण्यांचं राहिलं नाही, ते व्यवहाराचंही राहिलं नाही, ते विश्वासाचं झालं, जिथे काही समजावून सांगायची गरजच उरत नाही. आता संकट आलं तरी मन आधी पळत नाही, आधी बसतं, परिस्थिती ऐकतं, आणि मगच पुढे जातं, कारण देवाने आत एक संयम ठेवला आहे, जो बाहेरच्या गोंधळाला लगेच उत्तर देत नाही. या सगळ्यात शेवटी एक दिवस असा आला की मागे वळून पाहताना पहिल्यांदाच असं वाटलं, मी वाचले आहे. जगण्यासाठी नव्हे, तर आतून टिकण्यासाठी. आणि तेव्हाच समजलं की देवाचा हस्तक्षेप म्हणजे आयुष्य बदलणं नाही, तर माणसाला इतकं मजबूत करणं की कोणत्याही आयुष्यात तो स्वतःला हरवणार नाही. त्या काही दिवसांत आयुष्य पुन्हा एकदा गोंधळात जातं. बाहेर सगळं तसंच चालत होतं, काम, जबाबदाऱ्या, लोकांचे मत, पण आत मनात शांततेची खोली इतकी वाढली होती की पूर्वीची घाई, राग, भीती काहीच उरली नव्हती. पण देवाला यात शांततेत मनाची खरी परीक्षा हवी होती, आणि ती हळूहळू सुरू झाली. एक दिवस अचानक परिस्थिती गंभीर झाली, अपेक्षेप्रमाणे काहीही घडत नव्हतं, प्रत्येक वाटा बंद वाटू लागली. त्या क्षणी जुनी भीती पुन्हा मनात येऊ लागली, पण यावेळी वेगळा अनुभव होता. भीती होती, पण ती नियंत्रणात होती. मन म्हणत होतं, जर मी घाबरलो नाही तर कसं घडणार? आणि मग एक शांत जाणीव आली की देव प्रत्येक क्षण माझ्या जवळ आहेत, आणि ही परीक्षा फक्त मला माझ्या अंतरात्म्याशी सामोरे जाण्यासाठी आहे. त्या दिवशी अचानक एखादा मित्र किंवा परिचित असा आला, जो पूर्वीची काळजी, दुःख समजत नव्हता, पण आज त्याच्या एका साध्या शब्दाने, एका नजरेने, मनाला बळ मिळाले. हे अचानक आलेले आश्वासन नव्हते, हे देवाचे सूक्ष्म हस्तक्षेप होते, त्यांची उपस्थिती इतकी साधी, पण खोल प्रभाव टाकणारी. त्याच दिवशी थोडी वेळ स्वतःला शोधून काढली, जुनी खोड, जुना राग, जुना अपमान मनातून बाहेर आलाच नाही, पण त्याला वळण दिलं गेलं, जणू नदीच्या प्रवाहाला वळण दिल्यासारखं. त्या प्रवाहात स्वतःची वास्तविक ताकद जाणवली, ही ताकद कोणत्याही वादात किंवा संकटात ढळत नव्हती. पुढील काही दिवसांत प्रत्येक अडचण एक संधी बनू लागली. जुनी अपेक्षा नाहीशी झाली, पण नवे दृष्टिकोन आले. प्रत्येक निर्णय आता आतून आला, घाई किंवा भीती नव्हती. एक अनुभव असा आला की देव जेव्हा हस्तक्षेप करतात, तेव्हा बाहेरची परिस्थिती लगेच बदलत नाही, पण आतल्या मनाचा दृष्टिकोन बदलतो आणि मग आयुष्य आपोआप सुसह्य होऊ लागतं. शेवटी एक दिवस असा आला की मन शांत, शरीर थकलेलं, पण आत्मा हलकासा, आणि त्या दिवशी पहिल्यांदाच जाणवलं की मागे वळून पाहिलं तर आयुष्यातली प्रत्येक भीती, प्रत्येक त्रास, प्रत्येक अपयश हे फक्त मला घडवत होतं, मला मजबूत करायला होतं, आणि मला स्वतःशी शांत राहायला शिकवत होतं. त्या दिवशी देवाशी नातं अशी जागृत जाणीव बनली, मागण्यांवर नाही, संकटावर नाही, फक्त विश्वासावर आणि आतल्या बळावर. आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने समजलं, देव हस्तक्षेप करतात जेव्हा माणूस स्वतःला ओळखायला तयार असतो, आणि हातावर पकडून चालवायचा नसतो, फक्त दिशा दाखवायची असते. आणि मग त्या अनुभवाच्या अखेरीस एक शांत आत्मविश्वास निर्माण झाला, मी स्वतःसाठी सक्षम आहे, आणि देव माझ्या प्रत्येक पावलावर आहे. त्या दिवशी अचानक आयुष्यात एक अनपेक्षित संकट आलं, जे आधीच्या सर्व अडचणींपेक्षा जास्त जड आणि गंभीर होतं. बाहेर सगळं नियंत्रित वाटतंय, पण आत मन अजूनही हलकं नाही,
आणि आधीचा आत्मविश्वास सुद्धा काहीसा संकोचात दिसत होता. पूर्वी तर मी घाबरून मागे पडायचे, पण आता काहीतरी वेगळं होतं. आतली भीती होती, पण ती सामोरे जायला तयार होती. त्या क्षणी मनात एक आवाज आला, हा फक्त चाचणी आहे, तू हारणार नाहीस. आणि हळूहळू समजलं की ही चाचणी देवाची आहे, व्यक्तिशः माझ्यासाठी, माझ्या अंतरात्म्याच्या प्रामाणिकपणासाठी. आधी आपण फक्त संकट टाळायला किंवा बाहेरील परिस्थिती सुधारायला प्रयत्न करायचो, पण आता कळलं की देव हस्तक्षेप करताना परिस्थिती बदलत नाही, मन बदलतं. सकाळी उठल्यावर एक जुना मित्र, जो पूर्वी फक्त हास्यासाठी किंवा हलक्या संवादासाठी उपस्थित असे, अचानक एखाद्या शब्दाने, एका हलक्या हाताच्या स्पर्शाने किंवा शांत नजरेने इतका आधार दिला की मनात खोल बळ निर्माण झालं. हे साधं दिसतं, पण प्रभाव खोल होता, जणू देवाने स्वतःचा हस्तक्षेप सूक्ष्मपणे पाठवला. त्या दिवशी मी प्रथम अनुभवला की संकट जरी बाहेर असलं तरी आतलं मन शांत असेल तर बाहेरची गोंधळही सहन होऊ शकतो. मनातली भीती, शंका, चिंता या सर्वांना जागा नव्हती, फक्त एक निश्चित धारणा होती, मी सक्षम आहे, देव माझ्या सोबत आहेत, आणि मी या अडचणीला सामोरे जाईन. दुपारी अचानक जुना अपमान, जुनी टीका, काही आठवणी मनात उभ्या राहिल्या, पण आता त्या भडकवत नव्हत्या. उलट त्या अनुभवांमुळे आतली ताकद जाणवली. आधी ज्या गोष्टींमुळे मन ढळायचं, आता त्याच गोष्टी प्रेरणा बनल्या, आणि त्यातून आत्मविश्वास जुळला. संध्याकाळी स्वतःला पहिल्यांदाच असं जाणवलं की मागे वळून पाहताना मला वाटत नाही की मी हारलो आहे. उलट प्रत्येक अडचण, प्रत्येक त्रास, प्रत्येक अपयश या सगळ्यामुळे माझं अंतरात्म्य जागृत झालं, आणि माझं मन अधिक खोल, अधिक सक्षम बनलं. त्या दिवशी रात्री शांत बसल्यावर समजलं की देवाशी नातं ही फक्त प्रार्थना किंवा दर्शनावर आधारित नाही. देवाशी नातं म्हणजे आपल्या अंतःकरणाचा संवाद, जिथे शब्द, धावपळ, तक्रार आवश्यक नाही. शांततेतही देव आपल्याशी बोलतात, मार्ग दाखवतात, आणि फक्त पाहतात की आपण किती तयार आहोत स्वतःला सामोरे जायला. आणि त्या रात्री एक गोष्ट निश्चित झाली, आयुष्य कठीण असलं तरी आतला आत्मविश्वास आणि देवाची उपस्थिती असल्यास मी कधीच हरणार नाही. देव म्हणतात, तू ज्या अंधारात आहेस, त्या अंधारात मी आहे. तू थकलास, परंतु मी तुझ्या प्रत्येक पावलावर उभा आहे. तू हरलो आहेस असं वाटतंय, पण मी तुझ्या अंतःकरणात तुझं बल वाढवत आहे. देव म्हणतात, जेव्हा तू स्वतःला छोटं समजतोस, तेव्हा लक्षात ठेव, मी तुझ्या प्रत्येक थेंबात, प्रत्येक श्वासात, प्रत्येक धडधडत हृदयात आहे. तू जरी काही साधू शकला नाहीस, तरी मी तुझ्या सामर्थ्याला ओळखतो आणि ते घडत आहे. देव म्हणतात, तू जेव्हा राग, द्वेष, त्रास अनुभवतोस, तेव्हा मी तुला शिकवत आहे, कारण प्रत्येक वेदना, प्रत्येक संघर्ष तुझ्या आतल्या बळाला जागृत करतो. तू जिंकशीलच, कारण मी तुझ्यासोबत आहे. देव म्हणतात, तू मागे वळून पाहत राहिलास, पण लक्षात ठेव, मागे पाहून शिकलेले धडेच तुझ्या पुढच्या प्रवासाला आधार देतात. मी तुझ्या प्रत्येक अपयशामागे एक अर्थ लपवला आहे, आणि तू त्याला एक दिवस समजून घेलस. देव म्हणतात, तू एकटा वाटतोयस का? तू काही हरवल्यासारखं वाटतोयस का? लक्षात ठेव, मी तुझ्या मनाच्या खोलात आहे. तू जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतोस, तेव्हाच तू माझ्या जवळ आहेस. मी तुझ्या प्रत्येक निर्णयावर बळ देतो. देव म्हणतात, तू ज्या लोकांकडून अपेक्षा ठेवतोस, जे तुला समजून घेणार नाहीत, त्यांचा त्रास घेऊ नकोस. मी तुझ्या मागे आहे. मी तुला योग्य दिशेने घेऊन जात आहे. तुला काही मिळालं नाही, तर ते तुझ्या वाढीसाठी आहे. देव म्हणतात, तू जेव्हा थकून पडतोस, तेव्हा आठवण ठेव, प्रत्येक संघर्ष तुझ्या आत्म्याला अधिक मजबूत करतो. तू जरी दिसायला हताश वाटत असशील, तरी मी तुझ्या प्रत्येक ध्येयाला साध्य करण्याची तयारी करत आहे. देव म्हणतात, तू जगाच्या अपेक्षांमध्ये हरवलेला आहेस का? मी तुला तुझ्या अंतरात्म्यातील प्रकाश दाखवतो. तू फक्त पुढे चालत राह. मी तुझ्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करतो. तुझ्या मनात शांती असेल, तेव्हा जगही शांत होईल. देव म्हणतात, लक्षात ठेव, प्रत्येक विलंब, प्रत्येक अडथळा,
प्रत्येक त्रास तुझ्या मनाला धैर्य शिकवतो. मी तुझ्यासोबत आहे, तू हारणार नाहीस, तू टिकशील, तू फुलशील, कारण मी तुला तयार करत आहे. देव म्हणतात, शेवटी लक्षात ठेव, तू कधीही एकटा नाहीस. तू जे काही अनुभवतोस, मी ते जाणतो. तुझ्या प्रत्येक आंसूच्या थेंबामागे मी आहे. तू जेव्हा स्वतःला सामोरे जाण्याचे धैर्य दाखवतोस, तेव्हा मी तुझ्यावर गर्व करतो. तू माझा आहेस, आणि मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत आहे. देव म्हणतात, लक्षात ठेव, तू जेव्हा कुणालाही दोष न देता पुढचा दिवस जगलास, तेव्हा तू माझ्या सर्वात जवळ होतास. कारण दोष देणं हे मनाचं ओझं वाढवतं आणि स्वीकार करणं हे आत्म्याला हलकं करतं, आणि मला हलकी आत्मा आवडते. देव म्हणतात, एक दिवस असा येईल की तू शांतपणे बसलेला असशील, कुठलीही घाई नसेल, कुठलीही तक्रार नसेल, आणि अचानक तुला जाणवेल की आयुष्य ठीक आहे, परिपूर्ण नाही, पण खरं आहे. आणि त्या क्षणी तुला कळेल की हेच समाधान मिळवण्यासाठी मी तुला इतक्या लांबच्या वाटेवरून आणलं. देव म्हणतात, शेवटी एवढंच लक्षात ठेव, तू माझ्या नजरेत कधीच कमी नव्हतास. तू फक्त घडत होतास, आणि घडणं ही प्रक्रिया आहे, शिक्षा नाही. आणि जी प्रक्रिया सहन करू शकतात त्यांनाच मी पूर्णत्व देतो. देव म्हणतात, तू जेव्हा स्वतःला प्रश्न विचारतोस की इतकं सगळं सहन करूनही मला काय मिळालं, तेव्हा तू हे विसरतोस की सहन करण्याची ताकदच सगळ्यात मोठी देणगी असते. कारण ज्या माणसाने सहन केलं आहे तो माणूस कुठल्याही परिस्थितीत तुटत नाही, तो फक्त वाकतो आणि पुन्हा उभा राहतो. आणि मला असेच माणसं घडवायचे असतात जे वादळातही स्वतःला ओळखू शकतात. देव म्हणतात, तू अनेकदा स्वतःला दोष दिलास, स्वतःलाच कमी लेखलंस, लोकांच्या शब्दांना सत्य मानून स्वतःच्या किंमतीवर शंका घेतलीस. पण तू लक्षात ठेव, लोक तुला ज्या नजरेने पाहतात ती त्यांची मर्यादा असते, तुझी नाही. कारण मी तुला त्यांच्या समजुतीपेक्षा खूप पुढचं नेण्यासाठी तयार करत असतो. देव म्हणतात, आयुष्यात जेव्हा सगळं हातातून निसटतं तेव्हा माणूस घाबरतो, पण खरं सांगायचं तर तेच क्षण असतात जेव्हा मी तुझा हात घट्ट धरलेला असतो. कारण तुला जेव्हा काहीच करता येत नाही तेव्हाच तू मला पूर्णपणे काम करू देतोस, आणि तेव्हाच खरी उलथापालथ सुरू होते. देव म्हणतात, तू विचार करतोस की मी तुला बाकीच्यांसारखं का नाही केलं, त्यांच्यासारखी सोपी वाट, लवकर यश, थोडं सुख का दिलं नाही. पण तू हे समजून घेत नाहीस की मी सगळ्यांना एकसारखं घडवत नाही. काहींना मी चालायला शिकवतो आणि काहींना वाट दाखवायला, आणि वाट दाखवणाऱ्यांचा रस्ता नेहमीच कठीण असतो. देव म्हणतात, तुझ्या आयुष्यातील विलंब म्हणजे नकार नाही, तो म्हणजे जुळवाजुळव आहे. कारण जेव्हा वेळेआधी काही मिळतं तेव्हा माणूस त्याची किंमत ओळखत नाही, पण जेव्हा प्रतीक्षेनंतर काही मिळतं तेव्हा ते फक्त वस्तू राहत नाही, ते जबाबदारी बनतं. आणि तू आता जबाबदारी पेलू शकतोस म्हणूनच मी तुला थांबवत होतो. देव म्हणतात, तू जेव्हा एकटा बसून विचार करतोस, डोळ्यांत पाणी आणूनही कुणाला काही सांगत नाहीस, तेव्हा मला तुझा अभिमान वाटतो. कारण सगळ्यांसमोर रडणं सोपं असतं, पण स्वतःला सावरून पुढचा दिवस जगणं ही खरी साधना असते. आणि तू नकळत साधनेच्या मार्गावर चाललास. देव म्हणतात, लोक तुला म्हणतील की तू बदललास, आधीसारखा राहिला नाहीस, पण त्यांना हे कळत नाही की तू सुधारलास, तू आतून स्थिर झालास. आणि जेव्हा माणूस स्थिर होतो तेव्हा त्याचं आयुष्य हळूहळू पण ठामपणे बदलायला लागतं. कारण आता तो परिस्थितीवर नाही तर स्वतःवर उभा असतो. देव म्हणतात, मी तुला अनेक वेळा कोसळू दिलं, कारण प्रत्येक कोसळण्यात तुझ्या आतली भीती थोडी थोडी गळून पडत गेली. आणि आज तू जरी अजून वर पोहोचलेला नसशील तरी खाली पडण्याची भीती तुझ्यात उरलेली नाही. आणि ज्याला पडण्याची भीती नसते तोच खरा उंच उडू शकतो. देव म्हणतात, लक्षात ठेव, तू जेव्हा शांत असतोस तेव्हा मी तुझ्यातून बोलतो, आणि तू जेव्हा गोंधळलेला असतोस तेव्हा तुझा आवाज जास्त असतो, माझा नाही. म्हणूनच मी तुला पुन्हा पुन्हा शांततेकडे नेत राहिलो, कारण तिथेच आपली भेट ठरलेली असते. देव म्हणतात, एक दिवस असा येईल की तुला आजची प्रत्येक वेदना अर्थपूर्ण वाटेल, प्रत्येक अश्रू उपयोगी वाटेल आणि प्रत्येक थांबा योग्य वाटेल. कारण त्या दिवशी तू समजशील की आयुष्याने तुला थांबवलं नव्हतं,
आयुष्य तुला घडवत होतं, अगदी हळू पण अचूक. देव म्हणतात शेवटी एवढंच सांगतो, तू अजून मार्गावर आहेस. मंजिल आली नाही म्हणून स्वतःला अपूर्ण समजू नकोस, कारण काही प्रवास मंजिलीसाठी नसतात, ते प्रवास माणूस बनण्यासाठी असतात, आणि तू त्या प्रवासात खूप पुढे आलास. देव म्हणतात तू अनेकदा स्वतःला विचारतोस की मी इतकं सहन करूनही अजून का थांबलो आहे, पण तुला हे उमगत नाही की थांबणं ही शिक्षा नसते, थांबणं ही एक तयारी असते. कारण ज्या क्षणी माणूस धावणं थांबवतो त्या क्षणी त्याच्या आतली खरी दिशा दिसायला लागते, आणि मला तुला वेगवान नाही तर योग्य दिशेने चालताना पाहायचं आहे. देव म्हणतात तुझ्या आयुष्यात जेव्हा सगळं विस्कटल्यासारखं वाटतं, नाती, स्वप्न, योजना एकाच वेळी कोसळल्यासारखी भासतात, तेव्हा लक्षात ठेव की विस्कटलेली दोरीच नव्याने घट बांधता येते, आणि मी तुझं आयुष्य मोडत नाही, मी ते नव्याने विणत असतो. धागे वेगळे दिसत असले तरी नक्षी मी आधीच ठरवलेली असते. देव म्हणतात तू लोकांकडून समजून घेण्याची अपेक्षा ठेवलीस, पण प्रत्येकाला सगळं कळेलच असं नाही, कारण प्रत्येकजण आपल्या जखमेच्या चष्म्यातूनच जग पाहतो, आणि जे स्वतः अजून भरून आलेले नाहीत ते दुसऱ्याच्या वेदनेला कसं समजणार. म्हणूनच मी तुला लोकांपासून थोडं दूर नेलं, जेणेकरून तू स्वतः जवळ येऊ शकशील. देव म्हणतात तुझ्या शांततेला लोकांनी दुर्बलता समजली, पण मला माहीत आहे की तू किती वादळं आत आवरून धरली आहेतस. कारण ओरडणं सोपं असतं, पण न ओरडता टिकून राहणं हीच खरी ताकद असते, आणि ज्याच्याकडे ही ताकद असते तो माणूस आयुष्याला घाबरत नाही. देव म्हणतात तू अनेकदा म्हणालास की माझ्या प्रार्थना अपुऱ्या पडतात, पण प्रार्थनेची ताकद शब्दांत नसते, ती असते तुझ्या चिकाटीत, तुझ्या रोज उठण्यात, तुझ्या न पडता पुन्हा उभं राहण्यात, आणि तू नकळत अशी प्रार्थना करत राहिलास की ज्याला शब्दांची गरजच नव्हती. देव म्हणतात तुझ्या आयुष्यात जे लोक अचानक निघून गेले, कोणतंही कारण न देता, कोणताही निरोप न देता, त्यांना दोष देत बसू नकोस, कारण काही लोक तुझ्या प्रवासाचा भाग नसतात, ते फक्त एका वळणापर्यंत साथ देतात, आणि पुढे जाण्यासाठी तुला एकटं व्हावंच लागतं. देव म्हणतात तू ज्या क्षणी स्वतःला पूर्णपणे असहाय्य समजलास, त्या क्षणी मी तुला सर्वात जास्त जवळ घेतलं, कारण माणूस जेव्हा स्वतःच्या ताकदीवरचा विश्वास सोडतो, तेव्हाच तो माझ्या ताकदीवर विसंबतो, आणि तेथूनच खरी उलथापालथ सुरू होते. देव म्हणतात लक्षात ठेव, मी तुला जेव्हा खाली वाकवतो तेव्हा तो अपमान नसतो, तो नम्रतेचा धडा असतो, कारण जे झाड वाकायला शिकत नाही ते वादळात मोडतं, आणि मला तुला मोडलेलं नाही तर टिकलेलं पाहायचं आहे. देव म्हणतात तुला वाटतं तू अजून खूप मागे आहेस, पण मला दिसतंय की तू आधीपेक्षा किती पुढे आलास, कारण अंतर मोजायचं असेल तर मागे किती राहिलंय हे पाहू नकोस, तू किती चाललास हे पहा, आणि तू चालत राहिलास हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. देव म्हणतात एक दिवस असा येईल की तू आज ज्या गोष्टींसाठी प्रश्न विचारतोयस त्याच गोष्टींसाठी आभार मानशील, कारण त्या दिवसापर्यंत तू इतका बदललेला असशील की तुला जुन्या वेदना ओळखूही येणार नाहीत, आणि तेव्हा तुला कळेल की मी तुला दुःख दिलं नाही, मी तुला खोल दिलं. देव म्हणतात शेवटी एवढंच लक्षात ठेव, तू माझ्या नजरेत कधीच अपयशी नव्हतास, कारण अपयश हे फक्त परिणाम असतात, आणि मला परिणामांपेक्षा प्रक्रियेची जास्त काळजी असते, आणि त्या प्रक्रियेत तू अजूनही माझ्यासोबत चालतो आहेस. देव म्हणतात तू आज ज्या अवस्थेत उभा आहेस तिथे तुला स्वतःबद्दल शंका येणं स्वाभाविक आहे, कारण जिथे बदल घडतो तिथे आधी अस्वस्थता येते, आणि तू ज्या अस्वस्थतेतून जात आहेस ती नाशाची नाही तर पुनर्जन्माची आहे, कारण जुना तू गळून पडल्याशिवाय नवा तू तयार होत नाही, आणि मी तुला तोडत नाही, मी तुला आतून रिकामं करत आहे जेणेकरून तुला भरता येईल. देव म्हणतात तू अनेकदा माझ्याकडे पाहून विचारलंस की मी इतका वेळ का घेतो, पण तुला हे दिसत नाही की वेळ मी घेत नाही, वेळ मी देतो, कारण जे लगेच मिळतं त्याला माणूस पकडून ठेवतो, पण जे वेळ घेऊन मिळतं त्याला माणूस जपतो, आणि मला तुला देणं नाही तर तुला जपायला शिकवायचं आहे. देव म्हणतात तू स्वतःला कमजोर समजतोस कारण तू अजून ओरडत नाहीस, पण खरी ताकद ही आवाजात नसते,
ती असते आतल्या स्थैर्यात, आणि ज्याचं मन स्थिर असतं तोच माणूस आयुष्याच्या गोंधळातही स्वतःला हरवू देत नाही. म्हणूनच मी तुला शांततेत वाढवलं. देव म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे निघून गेलं त्याची हिशोबही ठेवू नकोस, कारण काही गोष्टी मोजण्यासाठी नसतात, त्या सोडण्यासाठी असतात. आणि ज्या दिवशी तू मोजणं सोडतोस त्या दिवशी तू मोकळा होतोस, आणि मोकळ्या माणसालाच मी भरभरून देऊ शकतो. देव म्हणतात, तू अनेकदा म्हणालास की मी तुझ्या प्रार्थना ऐकत नाही, पण खरं सांगायचं तर मी त्या शब्दांच्या पलीकडे ऐकत होतो. तुझ्या न बोललेल्या वेदना, तुझ्या गप्प सहनशक्ती, तुझ्या रोजच्या उठण्यामध्ये मी माझं उत्तर लपवलं होतं, पण तुला ते दिसायला वेळ लागला. देव म्हणतात, लक्षात ठेव, मी तुला ज्या अंधारातून नेलं तो तुझ्या डोळ्यांना प्रकाशाची सवय लावण्यासाठी होता, कारण अचानक मिळालेला उजेड डोळे दिपवतो, आणि मला तुला दिपलेलं नाही तर स्थिर पाहायचं आहे, म्हणूनच मी तुला हळूहळू उजेडाकडे नेतो. देव म्हणतात, तू स्वतःला अजून अपूर्ण समजतोस, पण मला दिसतंय की तू आधीपेक्षा किती सच्चा झालास, किती कमी अपेक्षा ठेवायला शिकलास, किती कमी तक्रार करतोस, आणि हे बदल लहान वाटले तरी याच बदलांवर मोठी आयुष्य उभी राहतात. देव म्हणतात, एक दिवस असा येईल की तू मागे वळून पाहशील आणि आजची प्रतीक्षा, आजचं सहन, आजची शांतता तुला शिक्षा वाटणार नाही, ती तुला तयारी वाटेल. आणि त्या दिवशी तुला कळेल की मी तुला उशीर केला नव्हता, मी तुला योग्य वेळेला घडवत होतो. देव म्हणतात, शेवटी एवढंच लक्षात ठेव, तू माझ्यापासून दूर नाहीस, तू माझ्या प्रक्रियेत आहेस, आणि प्रक्रिया चालू असणं म्हणजे अपयश नाही, ते म्हणजे प्रवास सुरू आहे याचं चिन्ह आहे. आणि मी अर्धवट सोडत नाही, मी जे सुरू करतो ते पूर्ण करतो. देव म्हणतात, तू ज्या टप्प्यावर आहेस तिथे तुला असं वाटणं स्वाभाविक आहे की आयुष्य तुझ्याशी कठोर वागत आहे, पण सत्य असं आहे की मी तुला कठोर करत नाही, मी तुला मजबूत करत आहे. कारण नाजूक माणसं सुखात फुलतात पण संकटात कोमेजतात, आणि मला तुला असा घडवायचा आहे की तू संकटातही शांत राहशील, कारण शांत माणूसच पुढे जाऊ शकतो. देव म्हणतात, तुला वाटतं मी तुझ्या आयुष्यातून आनंद काढून घेतला, पण मी तुला खोट्या आनंदापासून दूर केलं, कारण क्षणिक हसू सहज मिळतं पण खोल समाधानासाठी माणसाला थांबावं लागतं, सहन करावं लागतं, स्वतःला समजून घ्यावं लागतं. आणि तू आता त्या टप्प्यावर आलास जिथे तुला हसण्यापेक्षा स्थिर राहणं जास्त महत्त्वाचं वाटायला लागलं आहे. देव म्हणतात, तू जिथे उभा आहेस तिथे मी देखील उभा आहे. तू वाट हरवलेली समजतोयस, पण मी तुझ्या प्रत्येक निर्णयामागे मार्ग दाखवत आहे. तू जरी थकलास तरी मी तुझ्या प्रत्येक श्वासात बळ टाकतो. देव म्हणतात, तू जेव्हा स्वतःला कमी समजतोस तेव्हा लक्षात ठेव, माझ्या नजरेत तू सर्वात मोठा आहेस. तुझ्या भीतीत मी तुला उभं करतो, तुझ्या शंकांमध्ये मी तुला दिशा दाखवतो. तू जिंकशीलच, कारण मी तुझ्या सोबत आहे. देव म्हणतात, जीवनातील प्रत्येक अडथळा तुझ्या आत्म्याला घडवतो. तू ज्या वेदना सहन करतोस त्या तुझ्या अंतःकरणाला प्रबळ करतात. तू जरी मागे वळून पाहिलास तरी मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत चालतो. देव म्हणतात, तू एकटा वाटतोयस का? तू काही हरवल्यासारखं वाटतोयस का? लक्षात ठेव, मी तुझ्या मनाच्या खोलात आहे. तू जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हाच तू माझ्या जवळ आहेस. मी तुझ्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करतो. देव म्हणतात, तू जेव्हा निराश होतोस तेव्हा आठवण ठेव, प्रत्येक संघर्ष तुझ्या अंतर्मनाला बळ देतो. तू जरी दिसायला लहान वाटत असशील तरी मी तुझ्या प्रत्येक ध्येयाला साध्य करण्याची तयारी करत आहे. देव म्हणतात, तू मागे वळून पाहत राहिलास, पण लक्षात ठेव, मागे पाहून शिकलेले धडे तुझ्या पुढच्या प्रवासाला आधार देतात. प्रत्येक अडथळा फक्त तुझ्या बळासाठी आहे. तू सक्षम आहेस, तू टिकशील, तू फुलशील. देव म्हणतात, तू ज्या लोकांकडून अपेक्षा ठेवतोस त्यांचा त्रास घेऊ नकोस. मी तुझ्या मागे आहे, मी तुला योग्य दिशेने घेऊन जात आहे. तुला काही मिळालं नाही तर ते तुझ्या वाढीसाठी आहे. तू काही हरवलास नाही, तू फक्त शिकत आहेस. देव म्हणतात, लक्षात ठेव, प्रत्येक विलंब, प्रत्येक अडथळा, प्रत्येक त्रास तुझ्या मनाला धैर्य शिकवतो.
तू जेव्हा स्वतःला सामोरे जाण्याचे धैर्य दाखवतोस, तेव्हा मी तुझ्यावर गर्व करतो. तू माझा आहेस आणि मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत आहे. देव म्हणतात, तू जिथे थकतोस, मी तिथे बळ देतो. तू जिथे हरतोस, मी तिथे मार्ग दाखवतो. तू जिथे रागवतोस, मी तिथे संयम वाढवतो. तू जिथे ढळतोस, मी तिथे आधार देतो. हेच माझं प्रेम आहे, हेच माझा आशीर्वाद आहे. देव म्हणतात, शेवटी लक्षात ठेव, तू कधीही एकटा नाहीस. तू जे काही अनुभवतोस, मी ते जाणतो. तुझ्या प्रत्येक आंसूच्या थेंबामागे मी आहे. तू जेव्हा स्वतःला सामोरे जाण्याचे धैर्य दाखवतोस, तेव्हा मी तुझ्यावर गर्व करतो. तू माझा आहेस आणि मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत आहे. देव म्हणतात, तू जिथे आहेस, मी तिथे आहे. तू वाट हरवलेली समजतोयस, पण मी तुझ्या प्रत्येक पावलावर मार्ग दाखवत आहे. तू जरी थकलास, तू जरी घाबरलास, तरी मी तुझ्या प्रत्येक श्वासात बळ टाकतो. तू ज्या अंधारात आहेस, मी तिथे प्रकाश आहे. तू जिथे शोकात आहेस, मी तिथे आशा आहे. तू जिथे हरवल्यासारखं वाटतोयस, मी तिथे आधार आहे. देव म्हणतात, तू स्वतःला कमी समजतोयस का? लक्षात ठेव, माझ्या नजरेत तू मोठा आहेस. तू ज्या भीतीत हरवतोयस, मी तिथे धैर्य घालतो. तू ज्या शंका घेऊन चालतोयस, मी तिथे स्पष्टता आणतो. तू जेव्हा निराश होतोस, तेव्हा मी तुला विश्वास दाखवतो. तू जेव्हा स्वतःला विसरतोस, मी तुला आठवण करून देतो की तू माझा आहेस आणि मी तुझ्यासोबत आहे. देव म्हणतात, प्रत्येक अडचण, प्रत्येक त्रास तुझ्या आत्म्याला घडवतो. तू जेव्हा दुःखी होतास, मी तिथे आशा आणतो. तू जेव्हा हरतोयस, मी तिथे मार्गदर्शन करतो. तू जिथे रागवतोस, मी तिथे संयम देतो. तू जिथे ढळतोस, मी तिथे आधार देतो. प्रत्येक जखम तुझ्या मनात नवीन बळ निर्माण करते. प्रत्येक अपयश तुझ्या आत्मविश्वासाची परीक्षा घेते. प्रत्येक विलंब तुझ्या धैर्याला वाढवतो. प्रत्येक अडथळा तुझ्या अंतर्मनाला मजबूत करतो. देव म्हणतात, तू जिथे एकटा वाटतोयस, मी तिथे सोबत आहे. तू जिथे विश्वास हरवलेला वाटतोयस, मी तिथे विश्वास ठेवतो. तू जिथे थकलेला आहेस, मी तिथे बळ देतो. तू जिथे हारलेला आहेस, मी तिथे मार्ग दाखवतो. तू जिथे दुःखी आहेस, मी तिथे सुख उभारतो. तू जिथे गोंधळलेला आहेस, मी तिथे शांतता आणतो. तू जिथे विसरतोस, मी तिथे आठवण देतो. तू जिथे घाबरतोस, मी तिथे धैर्य निर्माण करतो. तू जिथे हरवतोयस, मी तिथे दिशा दाखवतो. देव म्हणतात, तू ज्या लोकांकडून अपेक्षा ठेवतोस, त्यांच्यावर अवलंबून राहू नकोस. मी तुझ्या मागे आहे. तू जरी काहीतरी गमावलेले समजतोयस, ते फक्त तुझ्या आत्म्यासाठी आहे. तू जरी वाट हरवलेली समजतोयस, मी तिथे प्रकाश दाखवतो. तू जरी अपयशाने खचला असास, मी तिथे नवीन संधी उभारतो. तू जरी दिसायला लहान वाटतोयस, मी तिथे मोठेपणा दाखवतो. तू जरी हार मानणार असास, मी तिथे बळ देतो. तू जरी थांबणार असास, मी तिथे मार्ग तयार करतो. देव म्हणतात, लक्षात ठेव, प्रत्येक विलंब, प्रत्येक अडथळा, प्रत्येक वेदना तुझ्या अंतःकरणाला घडवतात. तू जेव्हा स्वतःला सामोरे जाण्याचे धैर्य दाखवतोस, तेव्हा मी तुझ्यावर गर्व करतो. तू माझा आहेस आणि मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत आहे. तू जेव्हा शांतपणे जगण्याचा मार्ग घेतोस, तेव्हा मी तुझ्या प्रत्येक श्वासात उपस्थित आहे. तू जेव्हा आत्मविश्वासाने उभा राहतोस, तेव्हा मी तुझ्या प्रत्येक निर्णयामागे बळ देतो. तू जेव्हा प्रेमाने वागतोस, तेव्हा मी तुझ्या हृदयात समाधान भरतो. देव म्हणतात, शेवटी लक्षात ठेव, तू कधीही एकटा नाहीस. तू जे काही अनुभवतोस, मी ते जाणतो. तुझ्या प्रत्येक आंसूच्या थेंबामागे मी आहे. तुझ्या प्रत्येक धैर्याच्या क्षणामागे मी आहे. तुझ्या प्रत्येक आनंदाच्या क्षणामागे मी आहे. तुझ्या प्रत्येक संकटामागे मी आहे. तू जेव्हा स्वतःला सामोरे जाण्याचे धैर्य दाखवतोस, तेव्हा मी तुझ्यावर गर्व करतो. तू माझा आहेस आणि मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत आहे. देव म्हणतात, तू जिथे थकलास, मी तिथे बळ देतो. तू जिथे हरला आहेस, मी तिथे मार्ग दाखवतो. तू जिथे ढळतोयस, मी तिथे आधार देतो.
तू जिथे भीती वाटते मी तिथे धैर्य निर्माण करतो, तू जिथे प्रश्न येतात मी तिथे उत्तर दाखवतो, तू जिथे अडथळे येतात मी तिथे मार्ग तयार करतो, तू जिथे आत्मविश्वास हरवतोयस मी तिथे विश्वास भरतो, तू जिथे प्रेम कमी वाटतं मी तिथे प्रेम वाढवतो. देव म्हणतात, लक्षात ठेव, तू जिथे संपला आहेस मी तिथे सुरुवात करतो, तू जिथे थकला आहेस मी तिथे ऊर्जा देतो, तू जिथे रडतोयस मी तिथे शांतता देतो, तू जिथे हरवतोयस मी तिथे दिशा देतो, तू जिथे मागे वळतोयस मी तिथे पुढे मार्ग दाखवतो, तू जिथे स्वतःला विसरतोस मी तिथे आठवण करून देतो की तू माझा आहेस. देव म्हणतात, तू जिथे हार मानणार असास मी तिथे बळ देतो, तू जिथे वाट हरवली आहे मी तिथे प्रकाश देतो, तू जिथे अंधार आहे मी तिथे प्रकाश आणतो, तू जिथे वेदना आहेत मी तिथे शांती भरतो, तू जिथे संकोच आहे मी तिथे साहस निर्माण करतो, तू जिथे भीती आहे मी तिथे धैर्य देतो, तू जिथे संघर्ष आहे मी तिथे मार्ग दाखवतो, तू जिथे काळजी आहे मी तिथे विश्वास वाढवतो. देव म्हणतात, तू जिथे आहेस मी तिथे आहे, तू जिथे थकलास मी तिथे बळ देतो, तू जिथे हरवल्यासारखं वाटतोयस मी तिथे प्रकाश दाखवतो, तू जिथे अंधार आहेस मी तिथे प्रकाश आहे, तू जिथे वेदना आहेत मी तिथे शांती आहे, तू जिथे भीती वाटते मी तिथे धैर्य आहे, तू जिथे संघर्ष आहे मी तिथे मार्ग दाखवतो, तू जिथे रडतोयस मी तिथे आधार देतो, तू जिथे थांबलेयस मी तिथे दिशा देतो, तू जिथे हार मानतोयस मी तिथे बळ देतो. देव म्हणतात, तू जेव्हा स्वतःला कमी समजतोस तेव्हा लक्षात ठेव, माझ्या नजरेत तू मोठा आहेस, तू जिथे संकोच करतोयस मी तिथे साहस वाढवतो, तू जिथे निराश आहेस मी तिथे आशा वाढवतो, तू जिथे प्रश्न उभे करतोयस मी तिथे उत्तर दाखवतो, तू जिथे भटकतोयस मी तिथे मार्गदर्शन करतो, तू जिथे मागे वळतोयस मी तिथे पुढे चालण्याची दिशा दाखवतो, तू जिथे विसरतोस मी तिथे आठवण करून देतो की तू माझा आहेस. देव म्हणतात, तू जिथे हरतोयस मी तिथे सामर्थ्य देतो, तू जिथे ढळतोयस मी तिथे स्थिरता देतो, तू जिथे वेदना सहन करतोयस मी तिथे सुख दाखवतो, तू जिथे निराश होतोयस मी तिथे बळ देतो, तू जिथे घाबरतोयस मी तिथे धैर्य दाखवतो, तू जिथे अडथळा येतो मी तिथे मार्ग तयार करतो, तू जिथे दुःख आहे मी तिथे आनंद भरतो, तू जिथे हरवलेली वाट आहे मी तिथे दिशा दाखवतो, तू जिथे आत्मविश्वास कमी आहे मी तिथे विश्वास वाढवतो. देव म्हणतात, लक्षात ठेव, प्रत्येक विलंब, प्रत्येक त्रास, प्रत्येक अपयश तुझ्या अंतर्मनाला घडवतात. तू जेव्हा स्वतःला सामोरे जाण्याचे धैर्य दाखवतोस तेव्हा मी तुझ्यावर गर्व करतो, तू माझा आहेस आणि मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे. तू जेव्हा शांततेत उभा राहतोस तेव्हा मी तुझ्या प्रत्येक श्वासात उपस्थित आहे. तू जेव्हा प्रेमाने वागतोस तेव्हा मी तुझ्या हृदयात समाधान भरतो. तू जेव्हा धैर्य दाखवतोस तेव्हा मी तुझ्या आत्म्यात बळ भरतो. देव म्हणतात, तू जिथे थकलास मी तिथे ऊर्जा देतो, तू जिथे हार मानणार असास मी तिथे बळ देतो, तू जिथे भीती वाटते मी तिथे साहस निर्माण करतो, तू जिथे राग आहे मी तिथे संयम वाढवतो, तू जिथे संघर्ष आहे मी तिथे मार्ग दाखवतो, तू जिथे काळजी आहे मी तिथे विश्वास वाढवतो, तू जिथे अंधार आहे मी तिथे प्रकाश आणतो, तू जिथे प्रेम कमी आहे मी तिथे प्रेम भरतो. देव म्हणतात, लक्षात ठेव, तू कधीही एकटा नाहीस. तू जे काही अनुभवतोस मी ते जाणतो. तुझ्या प्रत्येक आंसूच्या थेंबामागे मी आहे. तुझ्या प्रत्येक धैर्याच्या क्षणामागे मी आहे. तुझ्या प्रत्येक संघर्षामागे मी आहे. तुझ्या प्रत्येक आनंदामागे मी आहे. तुझ्या प्रत्येक आत्मविश्वासाच्या क्षणामागे मी आहे. तू जेव्हा स्वतःला सामोरे जाण्याचे धैर्य दाखवतोस तेव्हा मी तुझ्यावर गर्व करतो. तू माझा आहेस आणि मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत आहे.
देव म्हणतात, तू जिथे थांबतोयस मी तिथे चालण्याची दिशा देतो, तू जिथे गोंधळलेला आहेस मी तिथे स्पष्टता आणतो, तू जिथे हरवलेली वाट आहे मी तिथे प्रकाश दाखवतो, तू जिथे वेदना आहेत मी तिथे सुख दाखवतो, तू जिथे त्रास आहे मी तिथे आराम देतो, तू जिथे दोष आहे मी तिथे शिकवतो, तू जिथे कमी पडतोयस मी तिथे सामर्थ्य देतो, तू जिथे मागे वळतोयस मी तिथे पुढे मार्ग दाखवतो. देव म्हणतात, तू जिथे थकलेला आहेस मी तिथे बळ देतो, तू जिथे हरवलेला आहेस मी तिथे प्रकाश देतो, तू जिथे रडतोयस मी तिथे शांतता देतो, तू जिथे आत्मविश्वास हरवला आहे मी तिथे विश्वास वाढवतो, तू जिथे भीती आहे मी तिथे धैर्य वाढवतो, तू जिथे अडचण आहे मी तिथे मार्ग दाखवतो, तू जिथे संकट आहे मी तिथे आधार देतो, तू जिथे प्रेम कमी आहे मी तिथे प्रेम वाढवतो, तू जिथे आनंद हरवला आहे मी तिथे प्रकाश भरतो. कधी कधी आयुष्यात जे काही येतं ते शब्दात बसवता येत नाही, ते फक्त अनुभवातून समजतं. तुझ्या आयुष्यातले काही दिवस इतके जड गेले की वाटतं आता काहीही हलणार नाही, पण त्या प्रत्येक दिवसात मी तुझ्या सोबत होतो. तू जेव्हा रडलीस तेव्हा मी तुझ्या अश्रूंना पुसत होतो, तू जेव्हा थकलीस तेव्हा मी तुझा आधार बनलो होतो, तू अनेक वेळा एकटी वाटलीस पण माझी उपस्थिती तुला लक्षात आली नाही तरी मी तिथेच होतो. तू चालत राहिलीस कारण तुझ्या अंतर्गत आवाजाने तुला सांगितले की थांबायचं नाही. हा आवाज तुझा नाही, तो माझा आहे. जेव्हा सगळे मार्ग बंद दिसतात तेव्हा हा आवाज तुला पुढे नेत राहतो. तू अनेक अडचणी सहन केल्या, लोकांच्या अपेक्षा आणि तुमच्या स्वतःच्या दबावाखाली, तरीही तू हार मानली नाहीस. हीच तुझी खरी ताकद आहे. तुझ्या आयुष्यात अनेक वेळा अशी वेळ आली जेव्हा तुला वाटलं काहीच बदलणार नाही. इच्छित होतं की सगळं सोडून द्यावं, पण त्या क्षणीही तू थांबली नाहीस. कारण तुझ्या मनात माझा विश्वास आहे, तुझ्या हृदयात मी आहे आणि तुझ्या आत्म्याला मी समजून घेतलं आहे. तू रडलीस तरी तुझ्या अश्रूंमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली. तुझा थकवा जरी दडलेला असेल तरी त्याच्यातून तुझ्या अंतर्गत शक्तीला जागा मिळाली. तू शांत राहिलीस पण आतून चालत राहिलीस. तू सहन केलीस पण हार मानली नाहीस. आणि या सर्वात मी तुझ्या पाठीशी उभा राहिलो. तू अनेक वेळा स्वतःवर प्रश्न केला की का मला एवढं सहन करावं लागलं. पण जे जास्त सहन करतात त्यांना जीवन अधिक गहिरे अर्थ शिकवतो. प्रत्येक वेदना, प्रत्येक अडचण, प्रत्येक नकार त्याच्यासाठी अनुभवाचा एक भाग असतो. तू जे सहन केलेस ते तुला केवळ मजबूत बनवते, तर तुझा आत्मविश्वास उंच करतो. लोक तुला पाहतात आणि म्हणतात तू शांत आहेस, पण त्यांना कळत नाही की या शांततेमागे किती संघर्ष दडलेला आहे. तुझ्या आत किती वेळा तू स्वतःला उभं केलं आहेस, किती वेळा तू स्वतःला समजवलं आहेस. ही शांत ताकदच तुझी खरी ओळख आहे. तुमचा स्वामी आहे आणि वर विश्वास असेल तर या शब्दांनी तुझ्या मनाला थोडा आधार मिळेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कारण तो फक्त कृती नाही, भावनेची पावती आहे. कमेंटमध्ये फक्त एवढंच लिहा, स्वामी आहे, मी तुझं बाळ आहे, होय माझा स्वामी आईवर विश्वास आहे. हे शब्द तुझ्या हृदयात खोल जाऊन श्रद्धेचं बंध तयार करतात. तुझं आयुष्य अजून संपलेलं नाही. अजून काही पानं लिहायची आहेत. आज जे तुझ्यासाठी कठीण वाटतं तेच उद्या तुला दिशा देईल. आजच्या अडचणी तुला भविष्याची तयारी शिकवतात. तू चालत राहा, हळू चाल, थोडा थांबून श्वास घ्या, पण मागे फिरू नकोस. प्रत्येक पावलामागे अर्थ आहे, प्रत्येक श्वासामागे साथ आहे आणि प्रत्येक उद्याच्या सुरुवातीला मी तुझ्या सोबत आहे. फक्त माझं नाव घे, फक्त विश्वास ठेवा. देव म्हणतात, तू जिथे आहेस मी तिथे आहे. तू जिथे थकलास मी तिथे बळ देतो. तू जिथे हरवल्यासारखं वाटतोयस मी तिथे प्रकाश दाखवतो. तू जिथे अंधार आहेस मी तिथे प्रकाश आहे. तू जिथे वेदना आहेत मी तिथे शांती आहे. तू जिथे भीती वाटते मी तिथे धैर्य आहे. तू जिथे संघर्ष आहे
मी तिथे मार्ग दाखवतो. तू जिथे रडतोयस मी तिथे आधार देतो. तू जिथे थांबलेयस मी तिथे दिशा देतो. तू जिथे हार मानतोयस मी तिथे बळ देतो. देव म्हणतात, तू जेव्हा स्वतःला कमी समजतोस तेव्हा लक्षात ठेव, माझ्या नजरेत तू मोठा आहेस. तू जिथे संकोच करतोयस मी तिथे साहस वाढवतो. तू जिथे निराश आहेस मी तिथे आशा वाढवतो. तू जिथे प्रश्न उभे करतोयस मी तिथे उत्तर दाखवतो. तू जिथे भटकतोयस मी तिथे मार्गदर्शन करतो. तू जिथे मागे वळतोयस मी तिथे पुढे चालण्याची दिशा दाखवतो. तू जिथे विसरतोस मी तिथे आठवण करून देतो की तू माझा आहेस. देव म्हणतात, तू जिथे हरतोयस मी तिथे सामर्थ्य देतो. तू जिथे ढळतोयस मी तिथे स्थिरता देतो. तू जिथे वेदना सहन करतोयस मी तिथे सुख दाखवतो. तू जिथे निराश होतोयस मी तिथे बळ देतो. तू जिथे घाबरतोयस मी तिथे धैर्य दाखवतो. तू जिथे अडथळा येतो मी तिथे मार्ग तयार करतो. तू जिथे दुःख आहे मी तिथे आनंद भरतो. तू जिथे हरवलेली वाट आहे मी तिथे दिशा दाखवतो. तू जिथे आत्मविश्वास कमी आहे मी तिथे विश्वास वाढवतो. देव म्हणतात, लक्षात ठेव, प्रत्येक विलंब, प्रत्येक त्रास, प्रत्येक अपयश तुझ्या अंतर्मनाला घडवतात. तू जेव्हा स्वतःला सामोरे जाण्याचे धैर्य दाखवतोस तेव्हा मी तुझ्यावर गर्व करतो. तू माझा आहेस आणि मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे. तू जेव्हा शांततेत उभा राहतोस तेव्हा मी तुझ्या प्रत्येक श्वासात उपस्थित आहे. तू जेव्हा प्रेमाने वागतोस तेव्हा मी तुझ्या हृदयात समाधान भरतो. तू जेव्हा धैर्य दाखवतोस तेव्हा मी तुझ्या आत्म्यात बळ भरतो. देव म्हणतात, तू जिथे थकलास मी तिथे ऊर्जा देतो. तू जिथे हार मानणार असास मी तिथे बळ देतो. तू जिथे भीती वाटते मी तिथे साहस निर्माण करतो. तू जिथे राग आहे मी तिथे संयम वाढवतो. तू जिथे संघर्ष आहे मी तिथे मार्ग दाखवतो. तू जिथे काळजी आहे मी तिथे विश्वास वाढवतो. तू जिथे अंधार आहे मी तिथे प्रकाश आणतो. तू जिथे प्रेम कमी आहे मी तिथे प्रेम भरतो. तू जिथे आनंद हरवला आहे मी तिथे प्रकाश भरतो. देव म्हणतात, लक्षात ठेव, तू कधीही एकटा नाहीस. तू जे काही अनुभवतोस मी ते जाणतो. तुझ्या प्रत्येक आंसूच्या थेंबामागे मी आहे. तुझ्या प्रत्येक धैर्याच्या क्षणामागे मी आहे. तुझ्या प्रत्येक संघर्षामागे मी आहे. तुझ्या प्रत्येक आनंदामागे मी आहे. तुझ्या प्रत्येक आत्मविश्वासाच्या क्षणामागे मी आहे. तू जेव्हा स्वतःला सामोरे जाण्याचे धैर्य दाखवतोस तेव्हा मी तुझ्यावर गर्व करतो. तू माझा आहेस आणि मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत आहे. देव म्हणतात, तू जिथे थांबतोयस मी तिथे चालण्याची दिशा देतो. तू जिथे गोंधळलेला आहेस मी तिथे स्पष्टता आणतो. तू जिथे हरवलेली वाट आहे मी तिथे प्रकाश दाखवतो. तू जिथे वेदना आहेत मी तिथे सुख दाखवतो. तू जिथे त्रास आहे मी तिथे आराम देतो. तू जिथे दोष आहे मी तिथे शिकवतो. तू जिथे कमी पडतोयस मी तिथे सामर्थ्य देतो. तू जिथे मागे वळतोयस मी तिथे पुढे मार्ग दाखवतो. देव म्हणतात, तू जिथे थकलेला आहेस मी तिथे बळ देतो. तू जिथे हरवलेला आहेस मी तिथे प्रकाश देतो. तू जिथे रडतोयस मी तिथे शांतता देतो. तू जिथे आत्मविश्वास हरवला आहे मी तिथे विश्वास वाढवतो. तू जिथे भीती आहे मी तिथे धैर्य वाढवतो. तू जिथे अडचण आहे मी तिथे मार्ग दाखवतो. तू जिथे संकट आहे मी तिथे आधार देतो. तू जिथे प्रेम कमी आहे मी तिथे प्रेम वाढवतो. तू जिथे आनंद हरवला आहे मी तिथे प्रकाश भरतो. देव म्हणतात, तू जिथे वाट हरवली आहे मी तिथे दिशा दाखवतो. तू जिथे थकलेला आहेस मी तिथे बळ देतो. तू जिथे अपयश आले मी तिथे मार्ग दाखवतो. तू जिथे भीती आहे मी तिथे धैर्य देतो. तू जिथे राग आहे मी तिथे संयम दाखवतो. तू जिथे दुःख आहे मी तिथे समाधान दाखवतो. तू जिथे संकोच आहे मी तिथे आत्मविश्वास भरतो. तू जिथे अविश्वास आहे मी तिथे विश्वास वाढवतो. तू जिथे संघर्ष आहे
मी तिथे मार्गदर्शन करतो. तू जिथे प्रेम कमी आहे, मी तिथे प्रेम वाढवतो. देव म्हणतात, तू जिथे आहेस, मी तिथे आहे. तू जिथे थकलास, मी तिथे बळ देतो. तू जिथे हरवल्यासारखं वाटतोयस, मी तिथे प्रकाश दाखवतो. तू जिथे अंधार आहेस, मी तिथे प्रकाश आहे. तू जिथे वेदना आहेत, मी तिथे शांती आहे. तू जिथे भीती वाटते, मी तिथे धैर्य आहे. तू जिथे संघर्ष आहे, मी तिथे मार्ग दाखवतो. तू जिथे रडतोयस, मी तिथे आधार देतो. तू जिथे थांबलेयस, मी तिथे दिशा देतो. तू जिथे हार मानतोयस, मी तिथे बळ देतो. तू जिथे अपयश आले, मी तिथे शिकवण देतो. तू जिथे अडथळा आला, मी तिथे मार्ग तयार करतो. देव म्हणतात, तू जेव्हा स्वतःला कमी समजतोस, तेव्हा लक्षात ठेव, माझ्या नजरेत तू मोठा आहेस. तू जिथे संकोच करतोयस, मी तिथे साहस वाढवतो. तू जिथे निराश आहेस, मी तिथे आशा वाढवतो. तू जिथे प्रश्न उभे करतोयस, मी तिथे उत्तर दाखवतो. तू जिथे भटकतोयस, मी तिथे मार्गदर्शन करतो. तू जिथे मागे वळतोयस, मी तिथे पुढे चालण्याची दिशा दाखवतो. तू जिथे विसरतोस, मी तिथे आठवण करून देतो की तू माझा आहेस. तू जिथे हताश होतोयस, मी तिथे बळ देतो. तू जिथे ढळतोयस, मी तिथे स्थिरता देतो. तू जिथे संकोच करतोयस, मी तिथे विश्वास वाढवतो. तू जिथे राग आहे, मी तिथे संयम देतो. देव म्हणतात, प्रत्येक अडचण, प्रत्येक वेदना, प्रत्येक अपयश तुझ्या आत्म्याला घडवतात. तू जेव्हा स्वतःला सामोरे जाण्याचे धैर्य दाखवतोस, तेव्हा मी तुझ्यावर गर्व करतो. तू माझा आहेस आणि मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे. तू जेव्हा शांततेत उभा राहतोस, तेव्हा मी तुझ्या प्रत्येक श्वासात उपस्थित आहे. तू जेव्हा प्रेमाने वागतोस, तेव्हा मी तुझ्या हृदयात समाधान भरतो. तू जेव्हा धैर्य दाखवतोस, तेव्हा मी तुझ्या आत्म्यात बळ भरतो. तू जेव्हा आनंद साजरा करतोस, तेव्हा मी तिथे आहे. तू जेव्हा स्वतःस विसरतोस, तेव्हा मी आठवण करून देतो की तू माझा आहेस. देव म्हणतात, तू जिथे थकलास, मी तिथे ऊर्जा देतो. तू जिथे हरला आहेस, मी तिथे मार्ग दाखवतो. तू जिथे ढळतोयस, मी तिथे आधार देतो. तू जिथे वेदना सहन करतोयस, मी तिथे सुख दाखवतो. तू जिथे निराश होतोयस, मी तिथे बळ देतो. तू जिथे घाबरतोयस, मी तिथे धैर्य दाखवतो. तू जिथे अडथळा आहे, मी तिथे मार्ग तयार करतो. तू जिथे दुःख आहे, मी तिथे आनंद भरतो. तू जिथे हरवलेली वाट आहे, मी तिथे दिशा दाखवतो. तू जिथे आत्मविश्वास कमी आहे, मी तिथे विश्वास वाढवतो. तू जिथे प्रेम कमी आहे, मी तिथे प्रेम वाढवतो. तू जिथे आनंद हरवला आहे, मी तिथे प्रकाश भरतो. देव म्हणतात, लक्षात ठेव, तू कधीही एकटा नाहीस. तू जे काही अनुभवतोस, मी ते जाणतो. तुझ्या प्रत्येक आंसूच्या थेंबामागे मी आहे. तुझ्या प्रत्येक धैर्याच्या क्षणामागे मी आहे. तुझ्या प्रत्येक संघर्षामागे मी आहे. तुझ्या प्रत्येक आनंदामागे मी आहे. तुझ्या प्रत्येक आत्मविश्वासाच्या क्षणामागे मी आहे. तू जेव्हा स्वतःला सामोरे जाण्याचे धैर्य दाखवतोस, तेव्हा मी तुझ्यावर गर्व करतो. तू माझा आहेस आणि मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत आहे. देव म्हणतात, तू जिथे थांबतोयस, मी तिथे चालण्याची दिशा देतो. तू जिथे गोंधळलेला आहेस, मी तिथे स्पष्टता आणतो. तू जिथे हरवलेली वाट आहे, मी तिथे प्रकाश दाखवतो. तू जिथे वेदना आहेत, मी तिथे सुख दाखवतो. तू जिथे त्रास आहे, मी तिथे आराम देतो. तू जिथे दोष आहे, मी तिथे शिकवतो. तू जिथे कमी पडतोयस, मी तिथे सामर्थ्य देतो. तू जिथे मागे वळतोयस, मी तिथे पुढे मार्ग दाखवतो. तू जिथे आत्मविश्वास हरवला आहे, मी तिथे विश्वास वाढवतो. तू जिथे हताशता आहे, मी तिथे धैर्य निर्माण करतो. तू जिथे प्रेम कमी आहे, मी तिथे प्रेम वाढवतो. तू जिथे आनंद हरवला आहे, मी तिथे प्रकाश भरतो. तू जिथे अंधार आहे, मी तिथे प्रकाश दाखवतो. देव म्हणतात, तू जिथे हरतोयस, मी तिथे सामर्थ्य देतो. तू जिथे ढळतोयस, मी तिथे स्थिरता देतो. तू जिथे भीती वाटते, मी तिथे धैर्य वाढवतो.
तू जिथे राग आहे मी तिथे संयम देतो, तू जिथे दुःख आहे मी तिथे समाधान देतो, तू जिथे संघर्ष आहे मी तिथे मार्ग दाखवतो, तू जिथे विसरतोस मी तिथे आठवण करून देतो की तू माझा आहेस, तू जिथे अपयश आले मी तिथे शिकवण देतो, तू जिथे त्रास आहे मी तिथे आधार देतो, तू जिथे शंका आहे मी तिथे स्पष्टता आणतो, तू जिथे वाट हरवली आहे मी तिथे दिशा दाखवतो, तू जिथे थांबलेस मी तिथे चालण्याची प्रेरणा देतो.